इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील बहुपर्यायी प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQ त्यांच्या उत्तरासह पाहणार आहे। मागील व्हिडिओमध्येही आपण याच्या पाठीमागच्या प्रकरणावरील प्रकरण क्रमांक 1 आणि 2 मधील काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहिलेले होते। आता यामध्ये इथून पुढे पाहणार आहे। पुढचा सेंटेन्स आहे पहा, द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज डॅश डॅश एलिमेंट्स। डी ब्लॉक मध्ये असलेले एलिमेंट्स आहेत यांना म्हणतात। डी ब्लॉक आहे मध्यभागी मॉडर्न पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साइडला एस ब्लॉक आहे, राइट साइडला पी ब्लॉक आहे आणि मध्ये आहे तो एस ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे आणि ह्या डी ब्लॉक मध्ये आहेत एलिमेंट्स ट्रान्झिशन। त्यामुळे यासाठी ए पर्याय आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स। द साइज ऑफ एन एटम इज इंडिकेटेड बाय इट्स डॅश डॅश। कशावरून अणूचा आकार ठरवला जातो? तर अणूचा आकार ठरवला जातो तो त्याच्या त्रिज्येवरून। म्हणून यासाठी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेडियस। अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो। मग डॅश डॅश इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ एटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल। केंद्रक आणि अणूच्या बाह्यतम कक्षा यांच्यामधलं अंतर असतं ते म्हणजे अणूची त्रिज्या असते आणि यावरूनच अणूचा आकार ठरवला जातो। म्हणून यासाठी असेल ऑप्शन नंबर ए, ॲटॉमिक रेडियस। अणूची त्रिज्या म्हणजेच हे अंतर आहे। ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट, याचं युनिट आहे पिकोमीटर। अणूच्या त्रिज्येचं युनिट आहे पिकोमीटर। नेक्स्ट सेंटेन्स आहे, पुढचं वाक्य पहा, द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म कॅटायन। मूलद्रव्याची कॅटायन म्हणजेच धनप्रभारित आयन तयार करण्याची प्रवृत्ती आहे। इज द डॅश डॅश कॅरेक्टर ऑफ एलिमेंट। याला मूलद्रव्याचा टिंबटिंब हा गुणधर्म असे म्हणतात। कुठला गुणधर्म आहे हा? धन आयन तयार करण्याचा गुणधर्म आहे। यालाच आपण मेटॅलिक प्रॉपर्टी असे म्हणतो, धातू गुणधर्म। म्हणून यासाठी असेल ऑप्शन नंबर सी, मेटॅलिक प्रॉपर्टी, मेटॅलिक कॅरेक्टर। नेक्स्ट सेंटेन्स, डॅश डॅश इज इन लिक्विड फॉर्म इन द हॅलोजन फॅमिली। हॅलोजन फॅमिलीमध्ये ही सगळी एलिमेंट्स आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन। तर यामध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन गॅसियस स्टेटमध्ये असतात, आयोडीन सॉलिड स्टेटमध्ये आहे, तर ब्रोमीन हा एकमेव असा नॉन मेटल आहे की जो लिक्विड फॉर्ममध्ये असतो। यासाठी ऑप्शन नंबर सी, ब्रोमीन। व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप द ॲटॉमिक रेडियस डॅश डॅश। काय होतं? टॉप टू बॉटम, वरून खाली येत असताना गणामध्ये अणूचा आकार आहे तो वाढत जातो, इन्क्रीजेस। कारण वरून खाली येत असताना काय होतंय तर एक एक शेल वाढत जाते। जसा पिरियड नंबर बदलत जाईल 1 to 7 तशा शेल नंबर वाढत जात आहेत आणि कक्षांची संख्या वाढली की मग अणूचा आकार सुद्धा वाढतो। बाह्यतम कक्षा आणि केंद्रक यांच्यामधलं अंतर वाढतं म्हणजेच ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम। The tendency of an element to form anion is the dash dash character of that element. Anion म्हणजेच निगेटिव्ह आयन्स तयार करण्याची एलिमेंटची प्रॉपर्टी, कॅरेक्टर म्हणजेच काय आहे तर निगेटिव्ह आयन्स तयार कधी होतात तर इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केल्यानंतर, आणि इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करतात ते नॉन मेटल्स असतात। म्हणून यासाठी हा ऑप्शन आहे पर्याय, बरोबर पर्याय क्रमांक ए, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट, टेंडन्सी टू फॉर्म एनायन। पुढचं सेंटेन्स बघूया आपण, द एलिमेंट्स फ्रॉम झिरो ग्रुप आर कॉल्ड ॲज डॅश डॅश। झिरो ग्रुप आहे हा ग्रुप आहे तो
नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस यांचा निष्क्रिय वायू असतात. यामुळे यासाठी असेल ऑप्शन नंबर डी, नोबल गॅसेस 0 ग्रुपमध्ये आहेत. नेक्स्ट सेंटेन्स, रायटिंग अ केमिकल रिॲक्शन इन ब्रीफ बाय यूजिंग केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड एज. रासायनिक सूत्र वापरून आपण रासायनिक अभिक्रिया लिहितो, म्हणजेच काय असतं ते, तर इक्वेशन असतं, रासायनिक अभिक्रियेचं समीकरण असतं. म्हणून यासाठी ऑप्शन नंबर आहे सी, केमिकल इक्वेशन. When the positive charge on an ion increases or negative charge on them decreases is called as dash dash. पॉझिटिव्ह चार्ज ऑन आयन इन्क्रीजेस, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो म्हणजेच काय होत असतं, तर इलेक्ट्रॉन्स लूज होत असतात, इलेक्ट्रॉन्स गमावले जात असतात. आणि निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस, ऋण प्रभार कमी होत असतो. तर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असतो म्हणजेच इलेक्ट्रॉन्स लूज झाले, आणि लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स यालाच आपण पाहिलेलं आहे, काय म्हणतात तर ऑक्सिडेशन. म्हणून हा आहे ऑप्शन नंबर सी, ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, इन्क्रीजेस अ पॉझिटिव्ह चार्ज. The chemical reaction in which 2 or more products are formed from a single reactant is called a dash dash reaction. प्रॉडक्ट आहेत 2 or more, 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित तयार होते, ही अभिक्रिया आहे. याला म्हणायचं रिॲक्शनचा टाईप आहे हा कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया, ज्यामध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित तयार होते. पुढे, इन द केमिकल इक्वेशन द डॅश डॅश आर रिटन ऑन लेफ्ट साइड. डाव्या बाजूला कोण लिहितात तर रिॲक्टंट्स, लेफ्ट साइडला लिहितात ते ऑप्शन बी रिॲक्टंट्स. Aqueous solution of ZnSO4 is added to aqueous solution of BaCl2. This is the example of dash dash reaction. ही दोन जेव्हा एकमेकांमध्ये मिसळली जातात ZnSO4 आणि BaCl2, तेव्हा तयार होतं BaSO4 आणि ZnCl2 आणि प्रेसिपिटेट तयार होतो, म्हणजेच ही रिॲक्शन आहे डबल डिस्प्लेसमेंट, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. ऑप्शन नंबर आहे बी, याचं योग्य उत्तर. पुढे नेक्स्ट सेंटेन्स आहे, द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज. विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट. ऑप्शन नंबर बी, वॅट. द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ. ऑप्शन नंबर आहे डी, करेक्ट आन्सर 220 व्होल्ट. पुढे पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इन एन इलेक्ट्रिक बल्ब कॉइल ऑफ डॅश डॅश मेटल इज यूज्ड. बल्बमध्ये कोणत्या धातूची कॉइल किंवा तार वापरली जाते, तर हा मेटल असतो टंगस्टन. ऑप्शन नंबर बी, इलेमेंट मेटल टंगस्टन इज यूज्ड. पुढचं सेंटेन्स आहे, द इलेक्ट्रिसिटी बिल स्पेसिफाईज द युसेज इन. इलेक्ट्रिसिटीचं जे बिल असतं त्यामध्ये वीज वापर असतो, तो कशामध्ये देतात आपण पाहिलेला आहे, किलोवॅट आवर्स म्हणजेच युनिट्स, किती युनिट वीज वापरली हे आपण सांगतो. त्यामुळे हा ऑप्शन नंबर डी असेल याचं उत्तर, युनिट. द फ्रिक्वेन्सी ऑफ AC इज डॅश डॅश हर्ट्ज. यासाठी ऑप्शन नंबर बी, 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढे, these days when the current in circuit suddenly increases.
डॅश डॅश स्विचेस आर यूज्ड. जेव्हा सर्किटमधला करंट अचानक वाढतो त्यावेळी MCB ऑप्शन नंबर डी आहे. MCB स्विचेस आर यूज्ड. मिनिएचर सर्किट ब्रेकर्स MCB. पुढचं सेंटेन्स आहे अ कॉइल ऑफ एन alloy डॅश डॅश इज यूज्ड इन इलेक्ट्रिक हीटर कुकर ॲज ऑर अ रेफ्रिजरेटर ॲज अ रेजिस्टर. यामध्ये ऑप्शन नंबर आहे बी नायक्रोम. नायक्रोम हे alloy वापरलं जातं इलेक्ट्रिक हीटर कुकरमध्ये रेजिस्टर म्हणून, कारण याचा हे alloy आहे आणि alloyचा रेजिस्टन्स जास्त असतो म्हणून. पुढचं सेंटेन्स आहे द राईट हँड थंब रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज. आता आपल्याला हे बाकीचे रूल्स माहिती आहेत, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन किंवा मेंडेलिव्स पिरियडिक लॉ, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. त्यामुळं हा जो राईट हँड थंब रूल आहे हा मॅक्सवेल कॉर्क स्क्रू या नावाने सुद्धा ओळखला जातो, म्हणून यासाठी पर्याय क्रमांक आहे डी मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू. नेक्स्ट सेंटेन्स डॅश डॅश इज यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स. विद्युत धारा मोजण्यासाठी वापरण्यात येणारं डिव्हाइस किंवा उपकरण आहे ऑप्शन नंबर बी गॅल्व्हनोमीटर. Which of following scientists invented the rule of electromagnetic induction? फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण न्यूटन, केपलर, मेंडेलिव यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे याचं इन्व्हेन्शन मायकेल फॅरेडे. ऑप्शन नंबर डी हे बरोबर उत्तर आहे. Which of the following substances contracts on heating? नॉर्मली सर्व पदार्थांना उष्णता दिली की ते प्रसरण पावतात, एक्सपान्शन होतं त्यांचं. पण आईस आहे हा म्हणजे बिलो 4 डिग्री सेल्सिअस जे या स्वरूपातलं वॉटर आहे याला मात्र हीटिंग केली की ते कॉन्ट्रॅक्ट होतं इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग, म्हणून यासाठी ऑप्शन आहे बी आईस. If pressure increases the melting point of a substance. रिजेलेशनचा आपण एक्सपेरिमेंट बघितलेला होता, त्यावरून आपल्या लक्षात येतं की जर प्रेशर वाढवला तर मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होतो, कमी होतो. याचं बरोबर उत्तर आहे डिक्रीजेस. नेक्स्ट सेंटेन्स The vapor content in the air is measured by. हवेमध्ये असलेल्या वाफेचं प्रमाण मोजण्यासाठी वापरतात ती टर्म आहे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ह्युमिडिटी ऑप्शन नंबर सी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. यानंतरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.